टर्म इन्शुरन्स म्हणजे फक्त एक पॉलिसी नाही, तर तुमच्या कुटुंबाच्या उद्याची आर्थिक हमी आहे. त्यामुळे प्रीमियम कमी आहे म्हणून कमी संरक्षण निवडणं योग्य ठरत नाही. तुमच्या अनुपस्थितीत कुटुंबाचा खर्च सुरळीत सुरू राहावा यासाठी साधारणपणे वार्षिक उत्पन्नाच्या 12 ते 15 पट संरक्षण घेण्याचा विचार करावा. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. जर तुमच्यावर होम लोन, इतर कर्ज किंवा मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी असेल तर तो सगळा खर्च विम्याच्या रकमेत समाविष्ट करा, कारण या जबाबदाऱ्या व्यक्तीसोबत संपत नाहीत. टर्म इन्शुरन्सची रक्कम अशी असावी की तुमच्या कुटुंबाला कोणासमोर आर्थिक मदतीसाठी हात पसरावा लागू नये. त्यांचं आयुष्य शक्य तितकं पूर्वीसारखंच सुरू राहणं हेच त्यामागचं उद्दिष्ट असतं. वय कमी असताना आणि आरोग्य चांगलं असताना टर्म इन्शुरन्स घेतल्यास जास्त संरक्षण कमी प्रीमियममध्ये मिळू शकतं. त्यामुळे योग्य वेळेची वाट न पाहता योग्य निर्णय घ्या. लक्षात ठेवा, टर्म इन्शुरन्सची किंमत प्रीमियमवर ठरत नाही, तर तो तुमच्या कुटुंबाला किती मोठं आर्थिक संरक्षण देतो यावर ठरते. म्हणून निर्णय घेताना भविष्याचा विचार नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि त्यांनाही जागरूक करा. धन्यवाद.